Now see the practice set 1.2. Question is complete the following table and graph the following equations. Okay, याचा तुम्हाला ग्राफ फॉलो काढायचा आहे. फर्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. इक्वेशन आहे x + y = 3, x - y = 4. तुम्हाला टेबल दिलेले आहे, त्याचं फक्त काय करायचं आहे, फिल अप करायचं आहे. तर x = 3 दिले, y ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. पुट करायचं x = 3 मी पुट केलं. 3 + y = 3 means y = काय येणार आहे तुमचा 3 - 3 y = 0 म्हणजे x = 3 असताना y = 0 आला. ऑर्डर्ड पेअर काय आली 3 0 आलेली आहे. नेक्स्ट y = 5 सांगितलं म्हणजे काय येईल बघा x + 5 = 3 आहे. त्याच्यावरून x = काय येईल 3 - 5 x = -2 येणार आहे. x = काय आलेला आहे -2. ऑर्डर पेअर काय येईल -2 5 ही तुमची ऑर्डर पेअर येणार आहे. लास्ट इज y = 3. y = 3 पुट केल्यानंतर काय येईल बघा x + 3 = 3 मीन्स x = 3 - 3 x = 0. x = काय येणार आहे तुमचा 0 येणार आहे आणि ऑर्डर पेअर काय दिलेली आहे तुमची 0 3 दिलेली आहे. नाउ नेक्स्ट इज x - y = 4. y = 0 पुट करायचा आहे. y = 0 पुट केल्यावर काय होईल बघा x - 0 = 4. therefore x = 4. x = काय येणार आहे तुमचा 4 येणार आहे. ऑर्डर पेअर काय येईल 4 0 येईल. नेक्स्ट वन इज x = -1. -1 - y = 4 -y = 4 + 1 -y = 5. therefore y = -5. तुम्ही ज्यावेळी x = -1 घ्याल तेव्हा y = काय येणार आहे -5 येणार आहे. ऑर्डर पेअर काय येईल -1 -5 येणार आहे. आणि लास्ट ऑर्डर पेअर तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे जी की 0 - 4 असणार आहे. हा काय करायचा आहे आता आपण ग्राफ पेपरवर ग्राफ प्लॉट करून घेऊया. ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करून घेतलेली आहे. आता फक्त ती ग्राफवर ड्रॉ करायची आहे. कशी ड्रॉ करायची आहे बघा. तर x + yचा आपल्याला पहिल्यांदा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मी काय केलेलं आहे x ॲक्सिस y ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेले आहेत. स्केल आपलं काय येणार आहे x ॲक्सिसवर 1 युनिट = 1 सेंटीमीटर. y ॲक्सिसवर सुद्धा 1 युनिट म्हणजेच काय आहे तुमचा 1 सेंटीमीटर आहे. आता काय येणार आहे आपल्याला पॉईंट प्लॉट करायचे आहेत. पॉईंट कसे प्लॉट करणार आहात तुम्ही. फर्स्ट पॉईंट आहे 3 0 मीन्स x ॲक्सिसवर तुमचा 3 आहे आणि y ॲक्सिस 0. इथं पहिला तुमचा पॉईंट येणार आहे. नंतरचा पॉईंट आहे -2 5 x ॲक्सिस -2 y ॲक्सिस 5. सेकंड पॉईंट आपला इथं येणार आहे. थर्ड पॉईंट 0 3 x ॲक्सिस 0 y ॲक्सिस 3. थर्ड पॉईंट आपला इथं येणार आहे. आता ह्या पॉईंटना काय करायचं आहे स्केलच्या हेल्पनं तुम्ही हे पॉईंट लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे. पहिला मी ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. कोणत्या इक्वेशनची ही लाईन आहे तर x + y = 3 या इक्वेशनची ही लाईन आहे. आता आपण सिमिलरली काय करायचं आहे दुसऱ्या इक्वेशन्सची लाईन ड्रॉ करायची आहे. दुसऱ्या इक्वेशनची लाईन कशी ड्रॉ कराल पॉईंट बघा 4 0 x ॲक्सिस 4 y ॲक्सिस 0 म्हणजे पहिला पॉईंट आपला इथं येणार आहे. नेक्स्ट पॉईंट इज -1 -5 x ॲक्सिस -1 y ॲक्सिसवर तुमचा -5 इथं आहे म्हणजे हा पॉईंट तुमचा इथे येणार आहे. लास्ट पॉईंट इज 0 4 x ॲक्सिस तुमचा 0 आहे y ॲक्सिस 4 आहे. इथं पॉईंट येणार आहे. पॉईंट प्लॉट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर काय होते बघा स्ट्रेट लाईन काय आलेली आहे तुमची लाईन स्ट्रेट आलेली आहे. कोणत्या इक्वेशनची ही लाईन आहे तर x - y = 4. आता या ज्या दोन लाईन आहेत दोन इक्वेशनच्या त्या या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. आता हा इंटरसेक्ट झालेल्या पॉईंटशी आपल्याला काय करायचे आहेत पॉईंट फाइंड आउट करायचे आहेत. इथं हा x ॲक्सिसला कुठं इंटरसेक्ट झालेला आहे बघा पॉईंट 3.5ला
3 1 2 3 4 5 3.5 एक्स ॲक्सिसवर आहे आणि वाय ॲक्सिसवर कुठं आहे बघा हा पॉईंट, तर इथं आहे. इथं काय आलेला आहे हा 0 1 2 3 4 5 म्हणजे वाय ॲक्सिसवर हा कुठं आहे 0.5ला प्लॉट झालेला आहे. आणि आपलं काय होणार आहे आता सोल्युशन काय येणार आहे, सोल्युशन ऑफ एक्स सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल्स टू 3 मायनस 0.5 हे काय होणार आहे, याचं सोल्युशन येणार आहे. तुम्ही या व्हॅल्यूज काय करू शकता, इक्वेशनमध्ये पुट करून रिचेक करू शकता. ग्राफ कसा आला आहे परत बघा. ग्राफ असा आल्यानंतर तुम्ही पॉईंट शोधायचे आहेत. पॉईंट कसे शोधलेले आहेत मी, हा जो माझा इंटरसेक्ट झालेला पॉईंट आहे इथं सुद्धा तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकताय. इंटरसेक्ट झालेला पॉईंट एक्स ॲक्सिसवर कुठे आहे हे बघायचं आणि एक्स ॲक्सिसवर कुठे आहे बघून झाल्यानंतर हा वाय ॲक्सिसवर सुद्धा कुठे आहे बघायचं आणि तो काय येणार आहे 3.5 आणि मायनस 0.5 येणार आहे. असा हा तुमचा ग्राफ येणार आहे. Now let us see question number 2. Solve the following simultaneous equations graphically. Okay. First example is x plus y is equals to 6, x minus y is equals to 4. Let us solve the first equation, that is x plus y is equals to 6. Okay. Here I can take the values 0, 1, minus 1, 2. Okay. Because जर मी x is equals to 0 घेतला तर काय होईल बघा, y ची व्हॅल्यू 0 plus y is equals to 6. Therefore y is equals to काय येणार आहे आपला 6 येणार आहे. Means x is equals to 0 असेल तर y is equals to 6 येईल. Ordered pair 0 6 येईल. Next I can put x is equals to 1. 1 plus y is equals to 6. Therefore y is equals to 6 minus 1. Y is equals to 5. Y is equals to 5. Ordered pair is 1 5. Third is x is equals to minus 1. Minus 1 plus y is equals to 6. Y is equals to 6 plus 1. Y is equals to 7. Means if I can take x is equals to minus 1, y is equals to 7. Ordered pair is minus 1 7. Next one is 2. X is equals to 2 means 2 plus y is equals to 6. Y is equals to 6 minus 2. Y is equals to 4. Ordered pair is 2, 4. Next equation is x minus y is equals to 4. Here similarly I can take 0, 1, minus 1, y is equals to 0. Okay. Put x is equals to 0 means 0 minus y is equals to 4. Therefore y is equals to minus 4. Y is equals to minus 4. Again our ordered pair is 0 minus 4. Next put x is equals to 1. 1 minus y is equals to 4. Therefore minus y is equals to 4 minus 1. Minus y is equals to 3. Y is equals to minus 3. Y is equals to minus 3. Ordered pair is 1 minus 3. Next put y x is equals to minus 1. Minus 1 minus y is equals to 4. Minus y is equals to 4 plus 1. Minus y is equals to 5. Therefore y is equals to minus 5. Y is equals to minus 5. Ordered pair is minus 1 minus 5. Now I can put x is equals to, now I can put y is equals to 0. Means x minus 0 is equals to 4. X is equals to 4. Ordered pair is 4, 0. These are the ordered pairs for these two equations. आता हे काय करायचे, दोन्ही इक्वेशन्सच्या ऑर्डर्ड पेअर आपण ग्राफ वरती प्लॉट करायचे. पहिल्या इक्वेशनचं जे काय आपण प्लॉट केल्यानंतर येणार जो आपला ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन येईल. सेकंड लिनियर इक्वेशनचा सुद्धा सिमिलरली ग्राफ काय येईल, स्ट्रेट लाईन येईल. ही दोन इक्वेशन एका पॉइंट मध्ये काय होणार आहेत, इंटरसेक्ट होणार आहेत आणि या दोन इक्वेशनच्या ज्या दोन स्ट्रेट लाईन आहेत त्या इंटरसेक्ट झालेला जो पॉइंट असणार आहे तो पॉइंट काय असणार आहे, या दोन इक्वेशन्सचं सोल्युशन असणार आहे. तो आपण काय करूया, ग्राफ पेपरवर बघूया. पॉइंट
प्लॉट करून घेतलेले आहेत ते काय करायचे ग्राफ पेपरवर तुम्ही ड्रॉ करायचे आहेत. एक्स वाय आपण ॲक्सिस घेतलेले आहेत. इथं स्केल लिहूया. एक्स ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. सिमिलरली वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. आपला फर्स्ट पॉईंट आहे 0,6 मीन्स एक्स ॲक्सिसवर 0 आणि वाय ॲक्सिसवर 6. पहिला पॉईंट आपला इथे येणार आहे. नंतरचा पॉईंट आहे 1,5. एक्स ॲक्सिस 1 वाय ॲक्सिस 5. हा पॉईंट इथे येणार आहे. नेक्स्ट पॉईंट -1,7. एक्स ॲक्सिस -1 वाय ॲक्सिस 7. हा पॉईंट इथे येईल. लास्ट पॉईंट 2,4. एक्स ॲक्सिस 2 वाय ॲक्सिस 4. हा पॉईंट कुठे येणार आहे? इथे येणार आहे. ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे तर x + y = 6. हे तुम्ही काय करायचं आहे इथं लाईनवर त्या लिहायचं. सिमिलरली नेक्स्ट इक्वेशनचं घ्यायचं आहे. फर्स्ट पॉईंट इज 0 - 4. एक्स ॲक्सिस 0 वाय ॲक्सिस -4. पहिला पॉईंट आपला इथे येणार आहे. नेक्स्ट पॉईंट 1 - 3. एक्स ॲक्सिस 1 वाय ॲक्सिस -3. नेक्स्ट पॉईंट आपला इथे येईल. थर्ड पॉईंट आहे -1 - 5. एक्स ॲक्सिस -1 वाय ॲक्सिस -5. 4 0. एक्स ॲक्सिस 4 वाय ॲक्सिस 0. म्हणजे हा पॉईंट इथे येणार आहे. कमीत कमी आपले 3 पॉईंट हे काय झाले पाहिजे एका रेषेतून गेले पाहिजेत. म्हणून मी इथून ड्रॉ करते लाईन. हे इक्वेशन आहे x - y = 4. आता या दोन लाईन इंटरसेक्ट झालेला पॉईंट आहे. हा पॉईंट कोणता आहे बघा. एक्स ॲक्सिसवर तुमचा 5 आहे आणि वाय ॲक्सिसवर काय आहे 1 आहे. म्हणजेच लास्ट तुम्ही काय करायचं आहे सोल्युशन आलेलं आहे 5 1. तुम्ही इथं खाली लिहायचं आहे. देअरफॉर सोल्युशन इज x, y = 5, 1. ग्राफ बघून घ्या. हा ग्राफ काय होणार आहे असा येणार आहे. कमीत कमी 3 पॉईंट एका रेषेमधून गेले पाहिजेत. नेक्स्ट एक्झाम्पल x + y = 5. x - y = 3. Firstly, I can find out the ordered pair for the equation x + y = 5. इथे काय करते x च्या व्हॅल्यू घेते. x ची व्हॅल्यू 0 1 2 आणि 3 येते. त्यासाठी आपण काय करायचे आहे y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. जेव्हा x = 0 ठेवा तेव्हा y ची व्हॅल्यू काय येते बघा. 0 + y = 5. y = 5. x = 0 च्या वेळी
is equals to 4. Therefore, y is equals to minus 4. Means if I put x is equals to minus 1, then I got y is equals to also minus 4. Means ordered pair is minus 1 minus 4. And last one is I can put x is equals to 3 or x is equals to 2. Means 2 minus y is equals to 3. Okay. Minus y is equals to 3 minus 2 minus y is equals to 1. Therefore, y is equals to minus 1. Means if I can put x is equals to 2, then y is equals to minus 1. And ordered pair is 2 minus 1. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ऑर्डर्ड पेअर्स फाइंड आउट करू शकता. पॉईंट्स घेतलेले आहेत हे आपण आता ग्राफवर प्लॉट करायचे आहेत. मी हे ग्राफ ड्रॉ करून घेतलेला आहे. स्केल तुम्ही लिहू शकताय 1 सेंटीमीटर, 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर, वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. आता आपली जी पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 4, याचा ग्राफ आपण काय करायचा आहे, प्लॉट करायचा आहे. ग्राफ काय येणार आहे बघा, ऑर्डर्ड पेअर आहे 0 5, म्हणजे एक्स ॲक्सिसवर तुमचा आहे 0, वाय ॲक्सिसवर तुमचा आहे 5. फर्स्ट पॉईंट कुठे येणार आहे आपला, इथं येणार आहे 0 5. Now next point 1 4, x axis 1, y axis 4. Third point 2 3, x axis 2, y axis 3. Next x axis 3, y axis 2, x axis 3, y axis 2. काय करायचं, स्केलच्या हेल्पने तुम्ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लिनियर इक्वेशनचा ग्राफ हा काय येतो, स्ट्रेट लाईनच येतो. कमीत कमी 3 पॉईंट हे एका लाईनमधून गेले पाहिजेत. या लाईनला तुम्ही काय करू शकताय, इथं त्या लाईनचं इक्वेशन लिहू शकताय. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5 या इक्वेशनची ही लाईन आहे. सिमिलरली आपण काय करायचे आहे, आता दुसरी लाईन ड्रॉ करायची आहे. दुसऱ्या लाईनचे आपण पॉईंट ऑलरेडी घेतलेले आहेत, ते पॉईंट काय करायचे आहेत, प्लॉट करायचे आहेत. फर्स्ट ऑर्डर्ड पेअर आहे 0 मायनस 3, एक्स ॲक्सिस 0, वाय ॲक्सिस मायनस 3, म्हणजे खाली येणार आहे. फर्स्ट पॉईंट माझा इथं येईल. नेक्स्ट पॉईंट 1 मायनस 2, 1 मायनस 2, एक्स ॲक्सिस 1, वाय ॲक्सिस मायनस 2. सेकंड पॉईंट माझा इथे येणार आहे. थर्ड पॉईंट -1 -4, एक्स ॲक्सिस -1, वाय ॲक्सिस -4. थर्ड पॉईंट काय होणार आहे, इथं येईल. लास्ट पॉईंट 2 -1, एक्स ॲक्सिस 2, वाय ॲक्सिस -1. हा पॉईंट आपला इथं आलेला. ही लाईनसुद्धा आता काय करायचं, ड्रॉ करून घ्यायची आहे. ही लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर म्हणजे चारही पॉईंट गेलेले आहेत. हे लाईनचं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 3. आता या दोन लाईन कुठे इंटरसेक्ट झालेल्या आहेत बघा, या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. आता या पॉईंटचे जे काही, या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. ते कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट करणार, हा पॉईंट कुठं आहे, एक्स ॲक्सिसवर त्याचा कोऑर्डिनेट आहे 4 आणि वाय ॲक्सिसवर त्याचा कोऑर्डिनेट काय आहे 1. म्हणजे काय होणार आहे बघा, आपल्याला जो काही फायनल सोल्युशन येणार आहे ते काय असणार आहे, 4 1 असणार आहे. आणि इथे तुम्ही लिहायचं आहे, प्रत्येक ग्राफच्या पाठीमागं हे तुम्ही असं लिहायचं आहे. सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल्स टू 4 1. तुम्ही हे रीचेकसुद्धा करू शकताय. इथे एक्स वायच्या व्हॅल्यू घालून काय करू शकताय, तुम्ही फाइंड आउट करू शकताय. आणि ग्राफ हा असा येणार आहे. थर्ड एक्झाम्पल, x plus y is equals to 0, 2x minus y is equals to 9. Here I can take first x is equals to 0. If I put x is equals to 0, then 0 plus y is equals to 0, y is equals to 0. Its ordered pair is 0 0. Now I can take x is equals to 1. 1 plus y is equals to 0. Therefore
minus 1 plus y is equals to 0. Therefore, y is equals to 1. Means minus 1, 1. And last, I can take x is equals to 2. So 2 plus y is equals to 0. Therefore, y is equals to minus 2. And ordered pair is 2 minus 2. Next equation, 2x minus y is equals to 9. इथं घेते 1 minus 2, 3, 4. ओके, इथं काय करायचं, घेताना छोट्या व्हॅल्यू घ्यायच्या म्हणजे आपल्याला ग्राफ प्लॉट करताना काय होतं, इझी होतं. जर तुम्ही मोठ्या व्हॅल्यू घेतलेला तर ग्राफ सुद्धा प्लॉट करताना थोडा टफ जाणार आहे. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ y. 2 into 1 minus y is equals to 9. Means 2 minus y is equals to 9. Minus y is equals to 9 minus 2. Minus y is equals to 7. Y is equals to minus 6. Order pair is 1 minus 7. Next, put x is equals to 2. 2 into 2 minus y is equals to 9. 4 minus y is equals to 9. Minus y is equals to 9 minus 4. Minus y is equals to 5. Therefore, y is equals to minus 5. Means x is equals to 2, y is equals to minus 5. Now, I can put x is equals to 3. 2 into 3 minus y is equals to 9. 6 minus y is equals to 9. Minus y is equals to 9 minus 6. Minus y is equals to 3. Therefore, y is equals to minus 3. If I can put x is equals to 3, we got y is equals to minus 3. Ordered pair is 3 minus 3. Now, I can put x is equals to 4. 2 into 4 minus y is equals to 9. 8 minus y is equals to 9. Minus y is equals to 8 minus 9 minus 8. Minus y is equals to 1. So y is equals to minus 1. And the ordered pair is 4 minus 1. These are the ordered pair for these two simultaneous linear equation. We can plot these points on graph paper. आहेत हे काढून घेतलेले आहेत पॉईंट. हे फक्त ग्राफवर आपल्याला आता प्लॉट करायचे आहेत. मी ग्राफ ड्रॉ करून घेतलेला आहे. एक्स ॲक्सिसवर पॉईंट प्लॉट केलेले आहेत, वाय ॲक्सिसवर सुद्धा पॉईंट प्लॉट केलेले आहेत. युनिट तुम्ही स्केल लिहू शकता. एक्स ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर, वाय ॲक्सिस 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर स्केल लिहायचं आहे. आता आपलं जे पहिलं इक्वेशन आहे त्याचे पॉईंट मी प्लॉट करणार आहे. पहिल्या इक्वेशनचे पॉईंट काय आहेत, 0 0 0 0 कुठं येईल, एक्स ॲक्सिसवर इथं 0 आणि वाय ॲक्सिसवर सुद्धा इथं 0 आहे, म्हणजे पहिला पॉईंट माझा इथं येणार. नेक्स्ट पॉइंट आहे 1 मायनस 1. एक्स ॲक्सिस 1, वाय ॲक्सिस मायनस 1, म्हणजे हा पॉईंट इथं येईल. थर्ड पॉईंट -1 1. एक्स ॲक्सिसवर -1, वाय ॲक्सिसवर 1. थर्ड पॉईंट इथं आलेला आहे. आणि फोर्थ पॉईंट आहे 2 मायनस 2. एक्स ॲक्सिस 2, वाय ॲक्सिस -2. हा पॉईंट काय होणार आहे, इथं येणार आहे. तुम्ही काय करू शकता, आता पट्टीच्या साहाय्याने ही लाईन ड्रॉ करायची आहे. पट्टीच्या साहाय्याने लाईन ड्रॉ केली. कोणत्या लाईनचं हे इक्वेशन आहे, कोणत्या इक्वेशनची ही लाईन आहे, तर x + y इज इक्वल्स टू 0. या लाईनचे, या इक्वेशनची काय आहे, ही स्ट्रेट लाईन आलेली आहे. नेक्स्ट आपण इक्वेशनची लाईन ड्रॉ करून घेऊया. काय आहे इक्वेशन, 2x - y इज इक्वल्स टू 9. याच्या ऑर्डर्ड पेअर काय आहेत, फर्स्ट पेअर आहे 1 - 7. 1 पॉझिटिव्ह 1, एक्स ॲक्सिसवर 1, वाय ॲक्सिसवर -7, म्हणजे खाली येणार आहे. पहिला पॉईंट आपला इथं येणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे 2 - 5. एक्स ॲक्सिसवर 2 आहे, वाय ॲक्सिसवर -5, म्हणजे दुसरा पॉईंट इथं येणार आहे. तिसरा पॉईंट आहे 3 - 3. एक्स ॲक्सिस 3, वाय ॲक्सिस -3, म्हणजे तिसरा पॉईंट इथं येईल. चौथा पॉईंट आहे 4 - 1. एक्स ॲक्सिस +4, वाय ॲक्सिस -1.
4 - 1 हा पॉईंट इथं येणार आहे. आता पॉईंट प्लॉट केलेले आहे, त्याचे आता काय करायचं आहे, आपण लाईन ड्रॉ करायची आहे. कमीत कमी 3 पॉईंट हे काय केले पाहिजेत, एका लाईनमधून गेले पाहिजेत. आणि ही लाईन आपली काय झालेली आहे, इथं इंटरसेक्ट झालेले आहे. आणि हा इंटरसेक्टिंग पॉईंट काय आहे बघा, एक्स ॲक्सिसवर तुमचा आलेला आहे 3 आणि वाय ॲक्सिसवर सुद्धा काय आहे -3 आहे. म्हणजे काय होणार आहे, तर ह्या लाईनचा ही जी लाईन आहे त्याचं इक्वेशन काय आहे बघा, 2x - y = 9 आहे. आणि याचं सोल्युशन काय आलेलं आहे, इंटरसेक्टिंग पॉईंट 3 - 3 आलेला आहे. त्याच्या खाली आपण लिहू शकतो पुन्हा काय येणार आहे, देअरफॉर सोल्युशन इज xy = 3 - 3. आणि हा तुमचा ग्राफ काय होणार आहे, असा येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, 3x - y = 4, 2x - y = 3. First equation, 3x - y = 2. I can take values of x 0, 1, -1, 2. 0, 1, -1, 2. Okay. X is equals to 0. 3 into 0 minus y is equals to 2. 0 minus y is equals to 2. Therefore, y is equals to -2. Order pair is 0 minus 2. Next, put x is equals to 1. 3 into 1 minus y is equals to 2. 3 minus y is equals to 2. Minus y is equals to 2 minus 3. Minus y is equals to -1. Y is equals to 1. 1, 1. Next is x is equals to -1. 3 into -1 minus y is equals to 2. Minus 3 minus y is equals to 2. Minus y is equals to 2 plus 3. Minus y is equals to 5. Therefore, y is equals to -1. -1 minus 5. Next, the last is x is equals to 2. 3 into 2 minus y is equals to 2. 6 minus y is equals to 2. Minus y is equals to 2 minus 6. Minus y is equals to -4. Therefore, y is equals to 4. X is equals to 2. Y is equals to 4. These are the ordered pairs. Next equation, 2x minus y is equals to 3. Here I can similarly take x is equals to 0, 1, -1, 2. Okay. If I put x is equals to 0, then 2 into 0 minus y is equals to 3. Therefore, y minus y is equals to 3 and y is equals to -3. Y is equals to -3. 0 minus 3. Okay. Next is x is equals to 1. 2 into 1 minus y is equals to 3. 2 minus y is equals to 3. Minus y is equals to 3 minus 2. Minus y is equals to 1. Y is equals to minus. Order pair is 1 minus. Next I can put x is equals to -1. 2 minus 1 minus y is equals to 3. Minus 2 minus y is equals to 3. Minus 5 is equals to 3 plus 2. Minus y is equals to 5. Therefore, y is equals to minus. Y is equals to -5. Order pair is -1 minus. Last is x is equals to 2. 2 into 2 minus y is equals to 3. 4 minus y is equals to 3. Minus y is equals to 3 minus 4. Minus y is equals to -1. Therefore, y is equals to. Ordered pairs are 2, 1. These are the two ordered pairs for these two equations. Let us see on graph paper. 3 याचा आपण काय केलेलं आहे, पॉईंट घेतलेले आहेत, तो तुम्हाला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचा आहे. ग्राफ पेपरवर तुम्ही पॉईंट प्लॉट करून घ्या. त्याच्यानंतर स्केल लिहून घ्या. 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. वाय ॲक्सिसवर सुद्धा 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर आलेलं आहे. पहिल्या इक्वेशनचे मी काय करणार आहे, लाईन ड्रॉ करणार आहे. फर्स्ट ऑर्डर्ड पेअर आहे
0 मायनस 2. फर्स्ट ऑर्डर पेअर काय आहे एक्स 0, वाय काय आहे आपला -2, म्हणजे तो काय येणार आहे खाली येणार आहे 0 मायनस 2. नेक्स्ट आहे 1 1, म्हणजे काय होईल एक्स ॲक्सिस 1, वाय ॲक्सिस 1. हा पॉईंट काय होणार आहे आपला इथं येणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे -1 -5, एक्स ॲक्सिस -1, वाय ॲक्सिस -5. -5 कुठे येणार आहे इथं येणार आहे. एक्स ॲक्सिस 1 -1 -5. लास्ट पॉईंट इज 2 4, एक्स ॲक्सिस 2, वाय ॲक्सिस 4, म्हणजे हा पॉईंट वरती जाणार आहे. प्लॉट केलेले पॉईंट काय करायचे आहेत स्केलच्या हेल्पने तुम्ही ड्रॉ करून घ्यायचे आहेत. लाईनचं इक्वेशन काय आहे 3x - y = 2. हे काय आहे या लाईनचं इक्वेशन आहे. सिमिलरली आता आपण काय करायचं आहे दुसऱ्या इक्वेशनची लाईन ड्रॉ करायची आहे. दुसऱ्या इक्वेशनचे आपण पॉईंट्स घेतलेले आहेत ते पॉईंट प्लॉट करूया. पहिली ऑर्डर्ड पेअर आहे 0 - 3, मीन्स x = 0, y = -3. पहिला पॉईंट आपला काय होणार आहे एक्स ॲक्सिसवर असणार आहे. जेव्हा तुमचा एक व्हेरिएबल एक्स व्हेरिएबल 0 असणार आहे त्यावेळी येणारा पॉईंट हा वाय ॲक्सिसवर असणार आहे, आणि जेव्हा वाय ॲक्सिस 0 असेल त्यावेळी येणारा व्हेरिएबलचा पॉईंट हा काय असणार आहे एक्स ॲक्सिसवर असणार आहे. पॉईंट ॲक्सिसवर असतो दोन्हीपैकी एखादा कोणता जरी कोऑर्डिनेट 0 असेल तर. नेक्स्ट आहे 1 - 1. 1 कुठं आहे बघा 1 - 1 इथे आहे. नेक्स्ट आहे -1 - 5, -1 - 5. परत हाच पॉईंट आलेला आहे, म्हणजे आपल्या इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला इथेच मिळालेलं आहे. लास्ट पॉईंट आहे 2 1. 2 कुठं आहे इथं आहे, आणि 1 आपला इथं आहे. याच्यातून काय करायचं आहे आता आपल्याला पॉईंट प्लॉट केलेले आहेत. लाईन ड्रॉ करून घ्या. लाईन ड्रॉ केल्यानंतर काय करणार आहे मी ही लाईन मी ड्रॉ केलेली आहे, आणि ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे माझ्या 2x - y = 3. जसं की तुम्ही पाहिलं इथं आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट हा मिळालेला आहे, आणि हा इंटरसेक्टिंग पॉईंट काय आहे तुमचा एक्स ॲक्सिसवर याची व्हॅल्यू काय आहे -1 आहे, आणि या वाय ॲक्सिसवर याची व्हॅल्यू काय आहे -5 आहे. या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या हे तुम्ही ऑलरेडी 9th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे, आणि म्हणजेच काय असणार आहे इथं आता -1 - 5 हे काय असणार आहे या दोन इक्वेशन्सचं सोल्युशन असणार आहे. इथं खाली लिहा देअरफॉर सोल्युशन इज xy = -1 - 5. तुमचं सोल्युशन काय आलेलं आहे -1 - 5 आलेलं आहे, आणि हा ग्राफ काय होणार आहे असा दिसणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 3x - 4y = -7, 5x - 2y = 0. Firstly, we can find out the values ordered pair for the equation 3x - 4y = -7. Here I can take x = 0. When x = 0, then equation becomes 3 into 0 minus 4y is equals to -7. 0 minus 4y is equals to -7. Therefore, minus 4y is equals to -7. Y is equals to -7 upon -4. Minus minus get cancel. Y is equals to 7 upon 4. And y is equals to 1.75. Okay. Means 0 and y is equals to 1.75. आता हे 1.75 तुम्ही ग्राफवर कसं प्लॉट करायचं आहे 1.8 घेऊन प्लॉट करायचं आहे, कारण इकडे जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा डेसिमल असेल तर आपण तो काय करतो पाठच्या नंबरमध्ये ऍड करतो, म्हणजे इथं काय करू शकतो आपण 1.8 घेऊ शकतो. ऑर्डर पेअर काय येणार आहे 0 1.75. ग्राफमध्ये तुम्ही 1.8 नी प्लॉट करायचं. नेक्स्ट -1 पुट केल्यावर काय होतं बघा 3 into -1 - 4y is equals
minus 4y is equals to minus 4, y is equals to minus 4 upon minus 4, y is equals to 1. Means when x is equals to minus 1, y is equals to 1. Minus 1, 1 is the ordered pair. Next is, I can put x is equals to 3. X is equals to 3 means 3 into 3 minus 4y is equals to minus 7. 9 minus 4y is equals to minus 7. Minus 4y is equals to minus 9. Sorry, minus 7 minus 9. Minus 4y is equals to minus 16. Y is equals to minus 16 divided by minus 4. Y is equals to 4. Order pair is 3. Last check for 7. X is equals to 7. 3 into 7 minus 4y is equals to minus 7. 21 minus 4y is equals to minus 7. Minus 4y is equals to minus 7 minus 21. Minus 4y is equals to minus 28. Y is equals to minus 28 upon minus 4. So y is equals to 0. These are the ordered pairs. Next equation, 5x minus 2y is equals to 0. Here I can take values of x are 0, 1, minus 1 and minus 2. शक्यतो तुम्ही सुद्धा 0, 1, minus 1, minus 2, 3, 4 इतक्याच व्हॅल्यू घेत जा. ग्रेटर व्हॅल्यू घ्या तर काय होणार आहे, तुम्हाला लेंथी प्रोसेस होणार आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ y, 5 into 0 minus 2y is equals to 0. 0 minus 2y is equals to 0. Minus 2y is equals to 0. Therefore, y is equals to also 0. When x is equals to 0, y is equals to 0. Ordered pair is 0, 0. Next, x is equals to 1. 5 into 1 minus 2y is equals to 0. 5 minus 2y is equals to 0. Minus 2y is equals to minus 5. Y is equals to minus 5 upon minus 2. Y is equals to 2.5. When x is equals to 1, y is equals to 2.5. Next is x is equals to minus 1. 5 into minus 1 minus 2y is equals to 0. Minus 5 minus 2y is equals to 0. Minus 2y is equals to minus 5. Sorry, plus 5. Y is equals to 5 upon minus 2. Y is equals to minus 2.5. When x is equals to minus 1, y is equals to minus 2.5. Ordered pair is minus 1 minus 2.5. Next is, put x is equals to minus 2. 5 into minus 2 minus 2y is equals to 0. Minus 10 minus 2y is equals to 0. Minus 2y is equals to 10. Y is equals to 10 divided by minus 2. Y is equals to minus 5. X is equals to minus 2, y is equals to minus 2. Order pair is minus 1, sorry, minus 2 minus 5. Now plot these points on graph. आपण पॉईंट ऑलरेडी फाइंड आउट करून घेतलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 1.75 आहे. आता 1.75 आहे म्हणल्यावर काय करायचं, हा डेसिमल इकडं घ्यायचा आणि काय करायचं, एकतर तुम्ही 1.7ला ठेवा तुमचा पॉईंट किंवा 1.8नी काय करू शकता, तुम्ही तो पॉईंट प्लॉट करू शकता. मी दाखवते तुम्हाला. ग्राफवर बघा, इथं आपण ग्राफवर लाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस मी काढलेला आहे. स्केल तुम्ही लिहू शकता. एक्स ॲक्सिसवर 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर आहे
वाय ॲक्सिसवर सुद्धा 1 युनिट म्हणजे काय आहे आपला 1 सेंटीमीटर आहे. आता पॉईंट प्लॉट करायचे आहेत. पॉईंट तुम्ही कसे प्लॉट करणार आहात, तर पहिल्या इक्वेशनचे पॉईंट काय आहेत तुमचे 0, 1.75. 0, 1.75 कसा काढाल, एक्स ॲक्सिसवर 0 आहेच, वाय ॲक्सिसवर 1.75 आहे, म्हणजे तर एकतर तुम्ही 1.7 ठेवू शकता किंवा 1.8 घेऊ शकता. मी 1.8 घेते. हा आला 1, त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे काय आलेला आहे आपला 1.8 हा पॉईंट आलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे -1, 1, म्हणजे एक्स ॲक्सिसवर काय आहे तुमचा -1, वाय ॲक्सिसवर 1 आहे. हा पॉईंट नेक्स्ट पॉईंट इथं आलेला आहे. थर्ड पॉईंट 3, 4, एक्स ॲक्सिसवर 3 आहे, वाय ॲक्सिसवर 4, म्हणजे हा पॉईंट इथं जाईल. लास्ट आहे 7, 7, म्हणजे एक्स ॲक्सिसवर सुद्धा 7 आणि वाय ॲक्सिसवर तुमचा काय येणार आहे 7, म्हणजे हा पॉईंट काय येईल तुमचा इथं येणार आहे. आता काय करा, स्केलच्या हेल्पने तुम्ही हे पॉईंट प्लॉट करून घ्या. इथं आता इक्वेशन लिहा. लाईनचं ह्या इक्वेशन काय आहे, 3x - 4y = -7. याचे हे पॉईंट मी काय केलेले आहेत, प्लॉट करून घेतलेले आहेत. याच पद्धतीनं आपण काय करू शकतो, नेक्स्ट इक्वेशनचे पॉईंट काय करू शकतो, प्लॉट करून लाईन ड्रॉ करू शकतो. काय आहे बघा, 5x - 2y. 5x - 2yचे आपण पॉईंट घेतलेले आहेत. फर्स्ट पॉईंट आहे 0, 0, म्हणजे कुठे येणार आहे, एक्स ॲक्सिस पण 0, वाय ॲक्सिस पण 0, ओरिजिनला हा पॉईंट येणार आहे. फर्स्ट पॉईंट माझा इथं आलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे 1, 2.5. 1 एक्स ॲक्सिसवर 1 आहे, वाय ॲक्सिसवर 2.5, म्हणजे इथं आला 2, 1, 2, 3, 4 and 5. इथं काय आलेलं आहे 2.5 आलेलं आहे, म्हणजे इथे इंटरसेक्ट झाला आहे. तर हेच आपलं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. नेक्स्ट पॉईंट इज -1, -2.5. आता कुठं आहे -1, -2.5, म्हणजे खाली येईल, इथं आला -2 आणि हा काय येणार आहे तुमचा 2.5, -2.5. लास्ट पॉईंट इज -2, -5. -2 कुठे आहे, इथं आहे एक्स ॲक्सिसचा, वाय ॲक्सिसचा -5 कुठं आहे बघा, इथं आहे. मी इथं काय करणार आहे, पॉईंट प्लॉट करणार आहे. पॉईंट प्लॉट केल्यानंतर तुम्ही स्केलच्या हेल्पने काय करू शकता, लाईन ड्रॉ करू शकता. ही लाईन ड्रॉ करून घ्या. लाईन ड्रॉ केल्यानंतर प्रत्येक इक्वेशनची लाईन ही स्ट्रेट लाईनच येते. त्यानंतर लाईनचं इक्वेशन लिहा. काय आहे इक्वेशन, 5x - 2y = 0. हे झालं तुमचं लाईनचं इक्वेशन झाल्यानंतर आता लाईन इंटरसेक्ट झालेला हा पॉईंट आहे. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. इंटरसेक्ट झालेला हा पॉईंट कुठं इंटरसेक्ट झालेला आहे बघा, एक्स ॲक्सिसवर या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहे 1 आहे आणि वाय ॲक्सिसवर या पॉईंटचा कोऑर्डिनेट काय आहे 2.5 आहे. म्हणजेच काय असणार आहे आपलं सोल्युशन, काय येणार आहे या दोन लाईनचं. देअरफॉर सोल्युशन इज xy = 1, 2.5. हे काय आलेलं आहे आपलं 1, 2.5 हे सोल्युशन आलेलं आहे. लास्ट एक्झाम्पल ऑफ द प्रॅक्टिस सेट, 2x - 3y = 4, 3y - x = 4. ओके, फर्स्ट I can solve the equation 2x - 3y = 4. I take the values of x 0, 1, -1, 2. Okay, 2 × 0 - 3y = 4.
y इज इक्वल्स टू -1.33. ग्राफवर प्लॉट करताना तुम्ही काय करायचं आहे, फक्त 1.3 ने ग्राफ काय करायचा आहे, प्लॉट करायचा आहे. टेक x इज इक्वल्स टू 1 means 2 into 1 minus 3y is equals to 4. Next 2 minus 3y is equals to 4. Minus 3y is equals to 4 minus 2. Minus 3y is equals to 2. Minus y is equals to 2 by 3. Minus y is equals to 0.67. Therefore y is equals to 0.67. Means when I put x is equals to 1, y is equals to 0.67. हे तुम्ही ग्राफवर जेव्हा आपण प्लॉट करणार आहे तेव्हा घेताना व्हॅल्यू ही 0.7 ही घ्यायची आहे. नेक्स्ट इज -1. put x is equals to -1 means 2 into -1 minus 3y is equals to 4. -2 minus 3y is equals to 4. Minus 3y is equals to 4 plus 2. Minus 3y is equals to 6. Y is equals to 6 upon -3. Y is equals to -2. Means when x is equals to -1, y is equals to -2. Ordered pair is -1 -2. Last point is x is equals to 2. 2 into 2 minus 3y is equals to 4. 4 minus 3y is equals to 4. Minus 3y is equals to 4 minus 4. Minus 3y is equals to 0. Therefore y is equals to 0 upon -3. Y is equals to 0. Means when x is equals to 2, y is equals to 0. Ordered pair is 2, 0. Next equation, 3y minus x is equals to 4. I can take values of x 0, 1, -1, -2. Okay. Put x is equals to 0. 3y minus 0 is equals to 4. 3y is equals to 4. Y is equals to 4 upon 3. Y is equals to 1.333. Means y is equals to 1.33. We can take on graph only 1.3. 1.33. Pair is 0, 1.33. Now put x is equals to -1. 3y minus 1 is equals to 4. 3y is equals to 4 plus 1. 3y is equals to 5. Y is equals to 5 by 3. Y is equals to 1.666. Okay, means y is equals to 1.67. आणि तुम्ही काय करायचं आहे, पॉईंट जेव्हा प्लॉट करणार त्यावेळी y is equals to 1.7 ही काय करायचं आहे, ग्राफ प्लॉट करायचा आहे. नेक्स्ट इज x is equals to -1. 3y minus -1 is equals to 4. 3y plus 1 is equals to 4. 3y is equals to 4 minus 1. 3y is equals to 3. Y is equals to 3 by 3. Y is equals to 1. X is equals to -1. Y is equals to 1. Order pair is -1, 1. Take x is equals to 2. X is equals to 3y minus 2 is equals to 4. 3y is equals to 4 plus 2. 3y is equals to 6. Y is equals to 6 upon 3. Y is equals to, means x is equals to 2. Y is equals to. Okay. These are the points for these two linear equations. आता हे काय करायचे आहेत, आपण काय करायचे आहे, ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहे. जर तुम्ही अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ लाईक करा. ऑलरेडी पॉईंट घेतलेले आहेत ते आपल्याला प्लॉट करायचे आहेत. ग्राफवर मी ग्राफ ॲक्सिस ड्रॉ करून घेतलेले आहेत, पॉईंट लिहिलेले आहेत. स्केल लिहा. 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर. 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर.
आता पहिल्या इक्वेशनचे पॉईंट प्लॉट करून घ्या. काय आहेत? 0 - 1.33. आता हा 5पेक्षा लेस आहे, त्यामुळे इथे तुम्ही 1.3च घ्यायचं आहे. -1.3 घ्यायचं आहे, 1.4 घ्यायचं नाही. या नंबरच्या पुढचा डेसिमल जर 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तरच तो तुम्ही इकडं 1 ॲड करून तिथं 4 घेऊ शकता. इथं तो 5पेक्षा कमी आहे, छोटा आहे, त्यामुळे तुम्ही इथं काय करायचं आहे? -1.3च ठेवायचं आहे. फर्स्ट पॉईंट काय आहे माझा? एक्स ॲक्सिस 0, वाय ॲक्सिस -1.3. 1 इथं आहे, 3 बघा, 1, 2 अँड 3, म्हणजे पॉईंट कुठे येणार आहे? इथं येणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे 1 - 0.67. आता हा 6च्या पुढचा डेसिमल जो आहे तो 7 5पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे मी इकडं डेसिमल एक ॲड करून काय करणार आहे? 0.7 घेणार आहे. म्हणजे पॉईंट काय येईल माझा? 1 - 0.7. एक्स ॲक्सिस 1, वाय ॲक्सिस -0.7, इथं आला 1 0.5, 6, 7, इथं काय येणार आहे तुमचा? 0.7 येणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे -1 - 2. -1 एक्स ॲक्सिसवर कुठे आहे बघा? इथं आहे. वाय ॲक्सिसवर -2 कुठे आहे? इथं आहे. -1, 2 आले. लास्ट पॉईंट आहे 2, 0. एक्स ॲक्सिस तुमचा 2 आहे, वाय ॲक्सिस 0 आहे, म्हणजे नेक्स्ट पॉईंट कुठे येणार आहे तुमचा? इथं येणार आहे. आता स्केलच्या हेल्पने तुम्ही काय करू शकता? लाईन ड्रॉ करू शकता. इक्वेशन लिहा लाईनचं. काय आहे लाईनचं इक्वेशन? 2x - 3y = 4 आहे. ही लाईन झालेली आहे ड्रॉ करून. नेक्स्ट इक्वेशन आहे आपलं 3y - x = 4. पहिला पॉईंट आहे 0, 1.33, म्हणजेच आपण काय करायचं आहे? 1.3 घ्यायचं आहे. एक्स ॲक्सिसवर 0 आहे, वाय ॲक्सिसवर 1.3 मीन्स 1, 2 अँड 3. इथं तुमचा काय होणार आहे? तो पॉईंट येणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे 1, 1.67. हा 7 डेसिमल ग्रेटर दॅन 5 आहे, त्यामुळे इकडे एक ॲड करा आणि 1.7 घ्या. म्हणजे एक्स ॲक्सिसवर 1, वाय ॲक्सिसवर 1.7. 1.7 मीन्स 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. इथं काय येणार आहे तुमचा? 1.7 येणार आहे. नेक्स्ट आहे 1 - 1. -1 कुठं आहे बघा? इथं आहे. 1 आपला इथं आहे. ओके. लास्ट इज 2, 2. 2 कुठे आहे? इथं आहे. आणि हा 2 कुठे आहे? इथं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? हे पॉईंट काढायचे आहेत. ह्या लाईनचं इक्वेशन आहे 3y - x = 4. आणि हा पॉईंट आपला इथं इंटरसेक्ट झालेला आहे. इंटरसेक्ट कुठं झालेला आहे बघा? तर 7च्या पुढं आहे हा पॉईंट इथं. 8, वाय ॲक्सिसवर काय आहे तो? 4. म्हणजे काय असणार आहे? 8, 4. हे काय असणार आहे? आपलं सोल्युशन असणार आहे. देअरफॉर solution is xy = 8, 4. हे काय असणार आहे? तुमचं सोल्युशन असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय? ग्राफिकल मेथडनी ग्राफ ड्रॉ करू शकता. थँक्यू.